छोटीशी पण रोशन बस्ती मिर्तपूरमध्ये कन्नो नावाची एक हसणारी खेळणारी मुलगी राहायची आणि ही गोष्ट तिच्या स्वप्नांची आहे. कन्नोला शिक्षण घ्यायला खूप आवडायचं आणि त्याचबरोबर जेवण बनवायला सुद्धा. पण गरिबीमुळे कन्नोला पढाई जारी ठेवणं कठीण झालं होतं, म्हणून ती त्या आपल्या आजोबांना ठेल्यावर मदत करायची. अरे ओ कन्नो, कुठे चालली आहे इतके जोरात पळून? ठेल्यावर जात आहे रामू काका. आजोबा तिथे एकटेच आहेत ना? अच्छा, ठेल्यावर. बरोबर. तर आज काय बनवलंय ठेल्यावर? आता मी ठेल्यावर आहे तर कायच बनेल. हो, बरोबरच बोलतीये तू. तुझे आजोबा आता तर काही करत नाही, वय झालेली आहे ना, काही गोष्ट नाही. तू आहे ना त्यांच्यासोबत? हो काका, जर तुमचं हे प्रश्न विचारणं बंद झालं असेल तर मी जाऊ? हो बेटा, जा. खूप जेवण बनवा आणि पैसे कमवा. उफ देवा, जेव्हा पण मी गडबडीत असते तेव्हा हे रामू काका कशाला मिळतात मला. आता झाली ना वेळ. तर काही असं होतं कन्नोचं जीवन, संघर्षाने भरलेलं. पण हे सगळं असल्यामुळेही कन्नो कायम हसत खेळतच राहायची. अरे रे आजोबा, मला माफ करा, मला यायला उशीर झाला. काय काळजी करू नको कन्नो, आरामशीर. आत्तापर्यंत ग्राहक आलेले नाहीये. तीच चांगली गोष्ट आहे, नाही तर तुम्हाला त्रास झाला असता. तुम्हाला माहित आहे, आज येताना मला रामू काका मिळाले. खूप प्रश्न विचारत होते, त्यांच्याचमुळे मला वेळ झाला. अरे तो रामू तर असाच आहे. तू सोड त्याला आणि आरामशीर आपलं काम कर. हो आजोबा. एक दिवस गावाच्या बाजारामध्ये कन्नोची नजर लिंबू विकणाऱ्यावर पडली. चमकणारे पिवळे लिंबू सूर्याच्या प्रकाशासारखे वाटत होते. तेव्हा कन्नोच्या दिमागामध्ये एक वेगळाच विचार आला. ती पळत पळत घरात पोचली. आजोबा, आजोबा, आजोबा. अरे कन्नो, इतकं का ओरडतीये? माझे कान फुटणार. उफ, मला माफ करा आजोबा, पण आज बाजारातून येताना माझी नजर लिंबूच्या ठेल्यावर पडली आणि तेव्हा मी काय विचार केला आणि म्हणून लवकर आले आणि कामाला लागणार आहे. काय विचार करतीये तू? सांगते. तसं तर तुम्ही जे भजे आणि वडे मला शिकवलेत ते आज पण लोकांना खूप आवडतात. पण मी विचार करत होते की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन जोडायचं. नवीन? आणि ते काय असणार? हे बघा, हे आहे ताजे लिंबू, साखर, काही मसाले आणि नरम नरम बर्फी. अरे, ह्या सगळ्यापासून काय तयार करणार आहे? जर काय मी लिंबूचं लोणचं आणि बर्फी मिळून एक सँडविच बनवू तर? कन्नोचं बोलणं ऐकून आजोबा हैराण झाले. लिंबूचं लोणचं आणि बर्फी मिळून एक सँडविच, हे कसं बनू शकतं काही? पण आपल्या नातींचा आनंद बघून त्याने तिला निराश नाही केलं. अरे वा, हे तर खूपच प्रयोगात्मक विचार आहे. हो ना आजोबा, चला कामावर लागूया. आज तर आपल्या ठेल्यावर येणारा प्रत्येक ग्राहक हा सँडविच खाऊन खुळाच होऊन जाईल. कन्नो आणि आजोबा ताबडतोब किचन मध्ये लागतात. कन्नोने लिंबूचा रस काढला, त्यामध्ये साखर आणि मसाले मिळून त्याला तयार केलं. आंबट खट्टा मिठा लिंबूचं लोणचं. मग आजोबांनी बर्फीच्या 2 तुकड्यांच्या मधोमधी लिंबूचं लोणचं घालून बनवला एक चांगला संयोजन. तिने मग ब्रेडवर काकडी, टमाटे, कांदा घालून सगळ्यांना शेकवलं आणि अशा प्रकारे सँडविच तयार झाला. आजोबा, तयार झाला आहे माझा लिंबूच्या लोणच्याचा बर्फीचा सँडविच. आणि सांगा मला हा कसा आहे? कन्नूच्या बोलण्याने आजोबांनी एक घास खाल्ला आणि त्यांचे डोळे चमकले. वाह, अद्भुत कन्नो, माझी मुलगी कन्नो, तू तर चमत्कारच केला. हे तर खरोखर खूपच स्वादिष्ट, खट्टा मिठा आणि मजेदार आहे. खरंच? ये, शेवटी मी हे करून दाखवलं. आता तर ठेल्यावर धूम मचेल. शेवटी कन्नोचा प्रयोग सफल राहिला. तिने ताबडतोब खूप सगळे सँडविच बनवले आणि त्यांना ठेल्यावर घेऊन गेली, जिथे तिने लिहिलेलं होतं कन्नोचा निंबू अचार बर्फी सँडविच. या या या, कन्नोच्या हाताने बनलेला कन्नोचा नवीन आविष्कार चाखून जा. अरे कन्नो बाळा, तू काय म्हणाली? नवीन आविष्कार? हो हो, बरोबर ऐकलात तुम्ही रामू काका. कन्नोचा नवीन आविष्कार, लिंबूच्या लोणच्याचा बर्फी सँडविच. काय? निंबू अचार बर्फी सँडविच? कन्नोचं बोलणं ऐकून रामू काका थोडे घाबरले की शेवटी असा पण कोणता आविष्कार असू शकतो का. मग त्यांनी थोडंसं अटकून एक तुकडा खाल्ला आणि त्यांचा चेहरा खिलून उठला. वा वा कन्नो, चव आहे ह्या निंबू अचार बर्फी सँडविचची. मजाच आला.
अगदी मजा आला. अरे ऐका गावकऱ्यांनो, बाजार आलेले आहेत ना, तर जाताना माझ्या मुलगी कन्नूचं निंबू अचार बर्फी सँडविच नक्कीच खाऊन जा. ह्याची खट्टी मिठी चव तुम्ही कधीच विसरणार नाही. कन्नूचं लिंबू लोणचं बर्फी सँडविचवर खुश होऊन रामू काकाने सँडविच खाता खाता ताबडतोब प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. आणि बस बघताच बघता कन्नूच्या ठेल्यावर लोकांची गर्दी जमली. आजूबाजूच्या गावातून पण लोक कन्नूचा सँडविच खाण्यासाठी यायला लागले. आणि गावातले सरपंच सुद्धा आले आणि बोलले, आजचं सर्वात उत्कृष्ट पक्वान हेच आहे. कन्नूची मेहनत रंगवली. ती आता हळूहळू जास्त पैसे कमवायला लागली. तिला यावर विश्वासच बसत नव्हता की कालपर्यंत तिच्याकडे अभ्यासासाठी पैसे नव्हते, आता फक्त लिंबू लोणचं बर्फी सँडविच बनवल्यामुळे तिला इतके पैसे मिळाले आहेत की लवकरच ती स्वतःचा कॉलेजमध्ये ऍडमिशन पण करवेल. आजोबा आजोबा. अरे काय झालं माझी कन्नो राणी? आजोबा, आता माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. बघा ना, मी किती सगळे पैसे कमवलेत. आता बघा, मी उद्याच कॉलेज जाऊन आपलं ऍडमिशन करून घेईल, आणि ते पण स्वतःच्या पैशाने. मला तुझ्यावर गर्व आहे कन्नो. तुझी मेहनत आणि सोचमुळेच हे सगळं संभव झालंय. खरोखर मी परमेश्वराला धन्यवाद करतो की त्यांनी तुझी सगळी मुश्किलात मिटवली. हो आजोबा, खरंच ह्यालाच म्हणतात मेहनतीचा चांगला फळ. कन्नूने ताबडतोब कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि ती आता अभ्यासाबरोबर ठेल्याला पण सांभाळायची. आणि त्याचबरोबर ती वेगवेगळ्या कुकिंग प्रतियोगितांमध्ये आणि गावाच्या कार्यक्रमांमध्ये पण भाग घ्यायची. नवीन नवीन प्रयोग करायची. पण तरीही तिचा खास पक्वान कायम राहील लिंबूच्या लोणच्याचा बर्फी सँडविच. आजोबा, हे बघा, मला आज कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये अवॉर्ड मिळालंय. अरे वा, हे तर खरोखरच खूप छान गोष्ट आहे. आता माझी कन्नो थांबणार नाहीये. खरंच कन्नू हळूहळू आत्मविश्वासाने पुढे वाढत होती. तेव्हा अचानक एक दिवस शहरातून एक मशहूर शेफ गावामध्ये आला. त्यांनी कन्नू बद्दल खूप काही ऐकलं होतं आणि ते ताबडतोब तिला भेटायला आले. तुम्हीच आहात का ती मुलगी ज्याने निंबू अचार बर्फी सँडविच बनवलंय? हा, मीच आहे ती. का, काय झालंय? घाबरायची गोष्ट नाहीये. दरअसल मी विचार करतोय की तू माझ्यासोबत शहरात चल आणि एका खास कुकिंग शो मध्ये भाग घे. तिथे तू आपला विशेष पक्वान सगळ्यांना सांगू शकते. कन्नूचे डोळे चमकायला लागले. ती आनंदाने बोलली, काय, शहरमध्ये आणि कुकिंग शो? पण मी शहरला गेले तर माझ्या आजोबांची काळजी कोण घेणार? काही मुश्किल नाही, तू त्यांना तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकते. मी वचन देतो, तुला तिथे काहीही त्रास नाही होणार. शेफचं बोलणं ऐकून कन्नू खूप खुश झाली. ती आपल्या आजोबांना घेऊन शहरला पोचली, जिथे कुकिंग शो मध्ये तिला वर्षातली सगळ्यात होनहार शेफचा खिताब मिळाला. आणि बघताच बघता कन्नू एक मोठी शेफ मिळाली. आजोबा, तुम्ही बघत आहात ना, शेवटी जो स्वप्न मी बघितला होता तो पूर्ण करून दाखवला. मी मोठी शेफ बनले. हो बाळा, तू खरोखरच करून दाखवलं. मला तुझ्यावर खूप अभिमान आहे माझी कन्नो, माझी लहानशी प्यारीशी कन्नो. आणि काही अशा प्रकारे कन्नूच्या संघर्ष भरलेल्या जीवनाचा अंत झाला. आता ती एक आनंदाचं जीवन जगत आहे.